आपण ऐकत आहात चैत्राली लिखित मिशन 12. ए मागे हो, पहिलं तू मागे हो. पण त्याचं इतकं जवळ येणं यावेळी तिला सहन होत नाही. ती बोट दाखवतच त्याच्या अंगावर धावून जाते. आणि तुझं ते नावापुढेही सांगणं सरकणार आहे की अजून गाडी तिथेच भरकटत ठेवायची आहे? ती रागात बोलते. तिचा राग 7व्या आसमानांवर होता, जो शब्बीर पहिल्यांदाच पाहत होता. ओके, ओके, रिलॅक्स, सांगतो. शब्बीर आपले दोन्ही हात वर करत बोलतो, जणू त्याला कोणी हँड्सअप म्हणाले असावे. पटापट बोलायचं. तो आपल्या या नव्या अवताराला घाबरला आहे याचंच तिला जास्त कौतुक. पण तसं चेहऱ्यावर न दाखवता ती बोलते. मी शब्बीर शेख. तो बोलायला लागतो पण परत तेच. त्याचं नाव तो सांगत असताना ती त्याला अँग्री लुक देते. अरे हो, ऐक तरी पुढं. त्यांची चाललेली नोकझोक ऐकून आता मात्र वीरलाही हसायला येत असतं. तो पण जास्त चेहऱ्यावर एक्सप्रेशन न देता मंद हसत होता. झालं सर्वांचं हसन. आता मी बोलू? शब्बीर वीरला लुक देत पाहतो. तसा वीर परत आपला चेहरा निर्विकार करतो. हो बोल, पण आता परत नाव सांगू नको. नियती त्याला लुक देत म्हणते. हं, मी मूळचा पाकिस्तान आणि काश्मीरच्या बॉर्डरवर असलेल्या एका छोट्या गावातील. माझे अब्बू मेंढपाळचं काम करत असे, तर अम्मी दुसऱ्याच्या शेतावर जाऊन राबते. त्याच्यातून जे काही पैसे यायचे त्यातच आमचा उदरनिर्वाह चालत असे. कधी कधी एकदाच पोट भरायचं तर कधी कधी उपासमार व्हायची एका टाईमची. आणि अम्मी जर कामाला एक दिवस नाही गेली तर मात्र आमची दोन्ही टाईम उपासमार व्हायची. तरी बरं, घरात मी धरून तिघच होतो. मला ही तणतण ओढाताण आवडत नव्हती. मी शाळेतही जायचो. अव्वल क्रमांकाने पासही व्हायचो. तो बोलता बोलता आपल्या भूतकाळात शिरला. इथून पुढे आता त्याचा भूतकाळ आपण पाहूयात. तो कसा काय दहशतवादी संघटनेत सामील झाला हे आधी आपण पाहणार आहे. मी याची कथा पूर्ण माझ्या कल्पनेवर बनवली आहे. याची श्रोतकांनी नोंद घ्यावी. अम्मी, अम्मी देख, मैंने क्या लाया. शब्बीर दहावीत होता त्यावेळी एक दिवस तो आपल्या आईला एक वस्तू घेऊन दाखवत आला. अरे वा, ही तर चांदीची ट्रॉफी आहे. तुझ्याकडे कशी काय बच्चू? त्यांनी ती ट्रॉफी हातात घेऊन न्याहाळत विचारले. आधी दिसणारे कौतुक लगेच रागात रागात रूपांतर झाले. ए ट्रॉफी तुझे कहा से मिली है शब्बीर? तू तू चोरली तर नाहीस ना? अम्मीने त्याला आता दटावले. थांब, तुझ्या अब्बूलाच सांगते. म्हणत त्या शेतात जायला लागतात, जिथे त्याचे अब्बू आपल्या मेंढ्यांना चरायला रोज नेत असे. अम्मा, अम्मा मेरी बात तो सुनिये, म्हणत हाही त्यांच्या मागे मागे जात होता. पण आज त्याची अम्मी त्याच्या चुकांवर पांघरून घालणार नव्हती. आत्तापर्यंत त्याच्या खूप तक्रारी शाळेतून आल्या होत्या की तो वर्गात मारामारी करतो. पण अम्मीने त्यातील एकही गोष्ट त्याच्या अब्बूपर्यंत जाऊन दिली नव्हती, कारण आधीच त्याचे अब्बू हार्ट पेशंट होते. त्यामुळे अम्मी स्वतःच त्याचे शाळेचे हँडल करायची. तर अजून एक गोष्ट अशी होती की तो जरी मारामारी करत होता, गुंडागर्दी करत असला, तरी तो अशाच मुलांना शिक्षा द्यायचा जे खोडकर होते, जे दुसऱ्यांना त्रास देत होते. त्यामुळे अम्मीला कळालं होतं की तो चांगल्या साठीच करत आहे. त्यामुळे त्याला टीचर्स अम्मी त्याच्या टीचर्सना कारण दाखवून तिथेच पटवून द्यायची की तिच्या मुलाने का मारहाण केली. जो ऑब्व्हियसली समोरच्या विद्यार्थ्याची पहिली चूक आहे हे लक्षात येताच त्याचे टीचर्स शांत बसायचे. शिवाय तो अभ्यासातही हुशार होताच. अम्मी, अम्मी माझं ऐकून तर घ्या ना. तो बिन चपलांचाच त्यांच्या मागे आवाज देत चालला होता. मी काही ऐकून घेणार नाही शब्बीर तुमचं. इतके दिवस मी तुमचंच ऐकत आहे. अब्बू तुमचे हार्ट पेशंट आहेत म्हणून जे पाठशालामध्ये गुण उधळवता ना, ते त्यांना सांगितले नाही. पण आज तर तुम्ही हद्दच पार केली. आमच्या संस्कारावर बोट ठेवले आहे. मारामारी झाली. आता तुम्ही तुम्ही चोरी करत आहात? शब्बीर, मला ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून. त्या आता रस्त्यावर पडलेली एक फांदी उचलून त्याच्या पायावर मारतच म्हणाल्या. तो ओला फोक असाने शब्बीरला चांगलाच मार बसत होता. अम्मी, अम्मी लग रहा है, म्हणत तो रडत होता. रस्त्यावर लोक हा आई मुलाचा तमाशा पाहत थांबत होते, पण आज अम्मी काही ऐकणार नव्हत्या. अरे हो हो मेरी रज्जो. शेतात पोहोचल्यावर त्याचे अब्बू ही त्या दोघांना असे पाहून उठून उभे राहतात. एका झाडाखाली जेवण करून ते नुकतेच पहुडले होते की या दोघांचा आवाज आला होता. आणि शिवाय हे आता त्यांच्यासमोर उभेही होते. का मारत आहात तुम्ही आपल्या सोन्यासारख्या मुलाला? बघा किती लागलं आहे त्याच्या पायाला. रक्तही येत आहे.
रक्त हा अब्बूचा शब्द ऐकताच अम्मीने पटकन त्याच्या पायाकडे पाहिले, तर खरंच पायाला एक जखम झाली होती, ज्यातून रक्ताची धार निघाली होती. एवढंच? ह्याला तर अजून चोपला पाहिजे. अम्मीला तर आता ते बघून रडायला आलं होतं. एकुलता एक मुलगा, जो खूप नवसाने झाला होता. त्यामुळे हाताच्या फोडाप्रमाणे त्याला जपला होता. अगदी जरा जरी खरोच आली, तर त्याची अम्मी हायपर व्हायची. हे त्याच्या अबूलाही माहीत होतं. पण आता त्याच मुलाच्या अंगावरचे ते व्रण आता जरी काही वाटत नाही, तरी आज रात्रभर त्या तळमळणार हेही त्यांना माहीत होतं. अब्बूला माहीत होतं त्याच्या शाळेतल्या खोड्या आणि हेही त्यामागचं कारण. कारण कितीही झालं आणि कितीही त्यांच्या अम्मीने लपवलं, तर अब्बूचाही तो एकुलता एक जीव होता. त्यामुळे त्याची खबरबात त्यांना बाहेरून कळत होती. शिवाय गाव होतं तरी किती मोठं. 1000 लोक कमीत कमी राहत होती गावात. प्रत्येकाची भेट जाता येता रोज होत होती आणि इकडच्या तिकडच्या गप्पा होत असत. शबीर की अम्मी, अब बस भी करो. शेवटी अब्बूच अम्मीच्या हातातील तो फोक घेऊन बोलतात. आधी तो काय म्हणतोय ते तर ऐकून घ्या. ती फोक लांब फेकत आपल्या शब्बीरच्या डोळ्यांना आपल्या शब्बीरला डोळ्यांनीच रडू नको म्हणून सांगत अब्बू अम्मीला बोलतात. क्या सुनना है उसका? याने गावात चोरी केली असेल. त्या अब्दुल भैयाच्या घर में भी मैंने ऐशीच ट्रॉफी देखी थी. त्या पदर आपल्या डोळ्याला लावत म्हणतात आणि परत आपल्याच बोलण्यावर त्यात दचकतात ती. ए पोरा, तू भाईजान के घर से उठा कर लाया है ना? सच बता, तुझे अल्लाह का वास्ता. हो ना? तू चोरी केलीस ना? ते आता परत एक पाठीत धपाटा मारत त्याला ओरडतात. चोरी नाही ग मम्मी. तो फ- चोरी नाही ग अम्मी. तो फटका आता त्या ओल्या फोकपेक्षा जोरात त्याच्या पाठीत बसला होता, ज्यामुळे तो कळवळतच बोलला. झूठ. फिर से झूठ. फिर बोल. कुठून घेऊन आलास तू? त्या त्याला रागवत बोलतात. शब्बीर, खरं खरं सांग. आम्ही काय विचारते? तू तू चोरी केलीस का? आता मात्र अब्बूचाही आवाज चढतो. असा आवाज पहिल्यांदाच चढला होता, तेही आपल्या प्राणापेक्षा प्रिय असलेल्यावर. अब्बू आप अब्बू अब आप ही. शब्बीर रडत रडतच बोलतो. हाँ, की है मैंने चोरी, पर मैं किसी को नहीं दूंगा. ये मेरी मेरी ट्रॉफी है. तो रडतच अम्मीच्या हातातून ती ट्रॉफी घेत बोलतो आणि तिथून पळून जातो. ए लडके, अरे सुन. अम्मी मागून हाक मारत असते, पण तो फास्ट पळून लांब गेला होता. हाय रे दैया, अब क्या होगा? शब्बीर के अब्बू, ये सब आपकी वजह से हुआ. अम्मी त्या मातीतच बसत डोक्याला हात लावून म्हणतात. मैंने मैंने क्या किया अब रज्जो? अब्बूही परेशान होत बोलतात. हे नेहमीच होतं त्यांच्यासाठी. पोरगं खोडी काढायचं आणि ओरडा शेवटी अब्बूला बसायचा. तो फिर किसने किया? आपकी लाड प्यार में बिघड गया है लडका. आता हे चोरून आणलं आहे त्याने ट्रॉफी. त्या रडत रडतच बोलतात. शब्बीर की अम्मी. तोच एक गोड आवाज कानावर ऐकू येतो, तशा त्या एक हात कपाळावर ठेवून पाहायला लागतात. ऊन खूप असल्याने नीट समोरचं दिसतही नव्हतं. आली हीच अंडाळ. कब मेरे बेटे की सावली छोडेगी पता नाही. ते आता रडणं थांबवत दातोड खातच रागाने म्हणतात. हे शब्बू, क्या हुआ राणी? पण अब्बू, ज्यांना अम्मीचं बोलणं ऐकू गेलं होतं, त्यामुळे एक लूक आपल्या रजोला देत ते उठून उभे राहतात आणि त्या चिमुरड्या मुलीला पाहत बोलतात. नमस्ते चाचाजी. नमस्ते चाचीजी. ती परत गोड आवाजात हसून बोलते आणि दोघांचे आशीर्वाद घेते. रज्जो चाचीला पण तिचं ते वागणं नाटक वाटत असल्याने त्या वाकडं तोंड करतात. नमस्ते बेटा. यहाँ कैसे आना हुआ? पण अब्बू आपल्या बायकोला डोळे वटारत तिला हसून विचारतात. अरे चाचाजी, मैंने सुना की. ती आता बोलता बोलता रज्जोला पाहते, जी तिच्याकडेच डोळे वटारून पाहत होती. अब्बू तिला काही नाही, तू बोल म्हणून खुणावतात. ते शब्बीर के पास चांदी की ट्रॉफी है. वहीच मैं देखने आई थी. मग मात्र ती आता रज्जोला पूर्ण इग्नोर करत म्हणते. हां, बस. आता हिला माहिती झालं आहे म्हणजे अख्ख्या गावाला कळालं असेल आत्तापर्यंत की शब्बीरने चांदीची ट्रॉफी चोरली. तीही अब्दुल भाईजान की. येत असतील बघा ती लोकं आपल्या शब्बीरला शोधत. अम्मीने ते ऐकून आता मात्र आपल्या तोंडाला परत पदर लावून रडायला लागतात. अरे, ऐसा कुछ भी नहीं है. अब्बू अब्बू रज्जूला समजावत म्हणतात. ती मुलगी मात्र या दोघांकडे पाहत असते गोंधळून. अब्दुल चाचा, वो क्यों पिटेंगे भला हमारे होशियार शब्बीर को? त्या क्यूट मुलीनं आश्चर्य होत विचारलं. अरे कुछ नहीं.
ते तुझ्या चाचीला वाटतंय त्याने ती अब्दुल भाईजान की ट्रॉफी चोरली, म्हणून ती तसं म्हणत आहे. अब्बू हसत बोलतात. ओ, पण ही तर ट्रॉफी आपल्या शब्बीरने शाळेतल्या जिल्हास्तरीय रनिंग स्पर्धेत जिंकली आहे. ते पण जिल्ह्यातून तो पहिला आल्याने. त्या क्यूट मुलीनं हसत आणि त्याच्यावर प्राऊड फील करत बातमी दिली. काय? शब्बीरने ट्रॉफी जिंकून आणली आहे? आता मात्र रज्जू उठून उभी राहिली आणि जवळपास ओरडतच बोलली. अब्बू रागात अब्बू गालात मंद मंद हसत होते, जसं काही याची खबर सुद्धा त्यांना ऑलरेडी होती. तर दुसरीकडे रज्जूच्या या प्रतिक्रियामुळे ती क्यूट मुलगी आधी घाबरली, पण नंतर तीही मंद मंद हसत होती. ओ, मी हे काय करून बसले? पोरगं तरी मला सांगत होतं. त्या परत डोक्याला हात लावून म्हणतात. हं. आणि तू त्याला बोलायला मोकाच दिला नाही नेहमीप्रमाणे. त्यावर अब्बू हसत म्हणतात. हो, पण तुम्ही तर बोलायचं. त्या आता अब्बूला रागवत बोलतात. पण तुम्ही का हसत आहात? आता तिला अब्बूवर डाऊट यायला लागतो. तशी ती दोन्ही कमरेवर हात ठेवून त्यांना विचारते. याचा अर्थ तुम्हाला आधीच माहिती होतं ते. हो, म्हणजे ते आपलं हसू तसंच ठेवत बोलतात. तसं रज्जूचे डोळे मोठे होतात. अगं म्हणजे मलाही आत्ताच समजलं होतं. तुम्ही दोघं येण्यापूर्वी. रहीम चाचाने सांगितलं होतं. ते तिच्या शंकेचे निरसन करत बोलतात. तेही घाबरूनच. शेवटी बायको जी होती. त्या गाल फुगवतात. पण हा शबीर गेलाय कुठे? मला त्याचं कॉंग्रॅच्युलेशन्स करायचं होतं. ती गोड मुलगी म्हणते. आणि ते काय असतं रज्जूला तर नीट बोलताही येत नव्हतं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तिला करेक्ट करत आता अब्बू बोलतात. म्हणजे अगं तिला बधाई द्यायची होती आपल्या शब्बीरला. आणि राणी, तो अजून कुठे असणार? असेल बघ त्या नदी तीराच्या माळरानावर. जा बघ जरा त्याला. अब्बू हसत म्हणतात. हो चाचू, आलेच मी. नमस्ते चाची. नमस्ते चाचा म्हणत ती पळतच जाते. ह्या चांडळीला तर मोकाच पाहिजे असतो आपल्या मुलाच्या मागे मागे करायला. जसं आपण हिंदुस्थान सोडलाय, ही पोरगी पण आपल्याला चिपकून बसली आहे. हा सुलतान भाईजान आणि त्याची ही पोरगी. डोक्याला ताप झालेत. अम्मी वैतागत म्हणते. वर्तमान काळात त्याला हे आठवतं आणि आपल्या अम्मीचं बोलणं आठवून हसायला येतं. भूतकाळात तो ॲक्चुअली परत आला होता आणि एका झाडामागे लपून ह्यांचं बोलणं ऐकत होता. ती गोड मुलगी अब्बूने सांगितलेल्या जागी शोधत आली, तोपर्यंत हा शॉर्टकटने तिथं जाऊन नदीतीरी बसलाही होता, तिचीच वाट पाहत. मी आपला रागावून दगड मारत होतो पाण्यात, तोच छनछन ऐकायला येऊ लागली. शब्बीरने अम्मीचा तिच्यावरचा राग लपवून त्या दिवशीची घटना सांगितली होती, बाकी जशी घडली तशी. तो आता पुढे बोलायला लागला. म्हणून बोलायला लागतो. म्हणून मी हळूच मान वर केली. तर एका छोट्याशा नाजूक गोऱ्या पायावर माझी नजर पडली. जिच्या पायात नाजूक असं मोराचं डिझाईन असलेलं पायल होतं. माझ्या शब्बू पायल खूप आवडायचं. ते ती कायम घालायची. शब्बीर बोलतच होता की नकळत नियतीचं आपल्या पायांकडे लक्ष गेलं. तिच्या पायातही सेम त्याने वर्णन केलेलं मोराचं डिझाईनवालं नाजूक पैंजण होतं. ती क्षणभर हरकून गेली होती आणि तोच तिचं लक्ष आता शब्बीरकडे गेलं. तसं शब्बीरही बोलता बोलता तिलाच न्याहाळत होता. दोघांची नजरानजर होताच त्याच्या ओठांवर हे खट्याळ हसू उमललं. पण तोच तिला जाणवलं की 4 डोळे अजून तिच्यावर नजर रोखून आहेत. तिने लगेच मान वळवली. ही लव्ह स्टोरी आम्हाला का ऐकवतोय? आम्हाला तुझ्या लव्ह स्टोरीत काडीचा इंटरेस्ट नाही. तू तू मुद्द्याचं कधी बोलायला लागणार आहेस? ती आता थोड्या चिडक्या आणि मोठ्या आवाजात बोलते. पण मला आहे इंटरेस्ट. तोच मागून एक आवाज येतो. दोघे मिळून मागे वळून पाहायला लागतात, तर वीर तसाच निर्विकार चेहऱ्याने पाहत त्यांना बोलतो. तुम्ही आल्यापासून शब्बू राणी म्हणत आहात. ही नक्की कोण आहे? हे कळेल का आम्हाला? वीर एकदा नियतीकडे खालून वर पाहत शब्बीरला बोलतो. त्या 4 डोळ्यांपैकी 2 डोळे ह्याचेही होतेच. शब्बू. शब्बू राणी ही माझ्या दूरच्या पण लाडक्या सुलतान पठाण चाचूची मुलगी. माझ्यापेक्षा 1 वर्षाने तर लहान होती. मी 10वीत होतो तर ती 9वीत. आमच्या शाळेत नवीन आली होती ती. हे काय, तुझ्या त्या हिंदुस्थानातून आली होती ती? तो शेवटचं वाक्य बोलताना तिरस्काराने बोलतो. त्याचं हे तिरस्कारी रूप भारताबद्दल याआधी नियतीने कधीच पाहिलं नव्हतं. नक्कीच काहीतरी झालं आहे हे तिलाही समजत होतेच. शिवाय तो ज्या रब्बो शिवाय तो ज्या शब्बोबद्दल आणि सुलतानबाईबद्दल बोलत होता, ह्यांना तर ती जवळून ओळखत होती.
तिचंही नाव 3 वर्षापूर्वी हेच तर होतं. शब्बोर आणि सुलतान पठाण. पण तिचं दुर्दैव असं होतं, की तिला तिच्या लहानपणाचं काहीच आठवत नव्हतं. तिला आठवत होतं ते डायरेक्ट 3 वर्षापूर्वीपासूनचं आणि तो जे म्हणत होता वयाचं, तर तेही तिला चकित करत होतं. कारण त्यांच्यात 5 वर्षाचं अंतर होतं आणि ती 3 वर्षापूर्वीच पहिल्यांदा या काश्मीरच्या या टोकाला आली होती आणि तिने यापूर्वी याला तर पाहिलंही नव्हतं. त्यामुळे तिला तिचा भूतकाळ जाणून घ्यायचा होता आणि त्यासाठी त्याचाही भूतकाळ जाणून घ्यायची जरूरत आहे, हे आता तिलाही कळालं होतं. काय असेल त्या दोघांचा पास्ट हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिशन एक चक्रव्यूह. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब केला नसेल अजून चॅनल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.